न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। पहा, किरण गुलाबराव काळेने विवाहित महिलेला मदतीच्या नावाखाली कसं गंडवलं। किरण काळेने मदतीचं नाटक करत त्या महिलेला वर्षभर कसल्या नरकात टाकलं। पहा खरं प्रकरण। सर्वात आधी ही अत्यंत महत्त्वाची टीप कृपया लक्षात घ्या। या प्रकरणातील आरोपी किरण काळे हा दुसरा तिसरा कोणीही नाही। हा व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त अहिल्यानगर येथील किरण गुलाबराव काळे आहे, जो शिवसेना पक्षाचा अधिकृत नगर शहर प्रमुख आहे। म्हणून महाराष्ट्रातील इतर किरण काळे नावाच्या व्यक्तींशी याचा कुठलाही संबंध नाही। कोणताही गैरसमज किंवा चुकीची बदनामी होऊ नये ही अत्यंत महत्त्वाची विनंती। नगर शहरातल्या राजकारणाचा मुखवटा आता पूर्णपणे फाटलाय। शिवसेना यांचे अधिकृत नगर शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे यांच्यावर एका विवाहित महिलेनं थेट बलात्काराचा गंभीर गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवला आहे। महिलेच्या फिर्यादीनुसार 2021 पासून किरण काळे यांच्याशी फोनवरून ओळख सुरू झाली। 2023 मध्ये पहिल्यांदा तुझ्या नवऱ्याचा त्रास समजतो, मी मदत करतो असं म्हणत तिला संपर्क कार्यालयात बोलावलं आणि तिथेच झाला पहिला बलात्कार। कार्यालयाचं दार लावून कोणी नसताना तुझा नवरा दारुडा आहे, मी तुला मदत करतो, विरोध करू नको असं सांगत किरण काळे यांनी तिच्यावर जबरदस्ती केली। तो एक दिवस नव्हता, त्याचं रूपांतर झालं एका वर्षभर चालणाऱ्या नराधमपणात। ती बाई जिथं मदतीसाठी गेली होती तिथं तिचं शरीर, मन आणि विश्वास तिन्ही गोष्टी पायदळीत उडवल्या गेल्या। कधी शिवीगाळ, कधी पैशाचं आमिष, कधी कोणाला सांगितलंस तर जिवंत ठेवणार नाही अशी थेट धमकी। महिलेच्या सांगण्यानुसार 3 वेळा तिच्यावर अत्याचार झाला। 2024 मध्ये लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यावर किरण काळे यांनी तिच्याशी पूर्ण संपर्क तोडला। कधीही कोणतीही मदत केली नाही आणि तिला अंधारात टाकून स्वतः मात्र पक्षाच्या बॅनरखाली मिरवत राहिला। शेवटी त्या पीडितेने भीतीवर मात केली। आपल्या चुलत सासूच्या मदतीनं सामाजिक कार्यकर्त्याच्या सोबतीनं कोतवाली पोलीस स्टेशन गाठलं आणि दिनांक 21 जुलै 2025 रोजी FIR नंबर 669/2025 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 504, 506 अन्वये थेट गुन्हा दाखल केला। सध्या किरण काळे पोलीस ताब्यात आहे। पण प्रश्न एकच, नगर शहराचा शहर प्रमुखच जर महिलांचं रक्षण करण्याऐवजी अशा विकृत कृत्यात अडकलेला असेल तर मग गोरगरिबांनी विश्वास ठेवायचा कुणावर? अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।